नमस्कार, इतिहास माझ्या मातीचा या आपल्या YouTube चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करत आहे। महाराष्ट्राला जी आध्यात्मिक परंपरा लाभलेली आहे त्या आध्यात्मिक परंपरेमध्ये वारी ही एक खूप महत्त्वपूर्ण अशी परंपरा आपल्याला पाहावयास मिळते। तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडल्यानंतर इथले शेतकरी जे आहेत ते शेतामध्ये बाजरी पेरतात, ज्वारी पेरतात आणि त्यांना वेध लागतात ते आषाढी वारीचे। तर वारी ही एक महाराष्ट्रातली सर्व लोकांची उपासना पद्धती आहे। उपासना पद्धती याच्यासाठी की महाराष्ट्रामधील ज्या ठिकाणी रोड नाहीये, ज्या ठिकाणी लाईट नाहीये, इथले सुद्धा लोक या वारीमध्ये सहभागी होत असतात। वारीमध्ये आपल्या इष्टदेवतेला जाणे, इष्टदेवतेला जाऊन तिथे पूजा करणे, इष्टदेवतेचे दर्शन घेणे याला आपण वारी म्हणतो। वारीमध्ये आपण ज्योतिबाची वारी असेल, खंडोबाची वारी असेल, त्याचबरोबर गाणगापूरची वारी असेल, आपल्या इष्टदेवतेला जाणे म्हणजे त्याला आपण वारी म्हणतो। तर आपल्याला जर वारीचं नाव काढलं किंवा वारी समोर आणली आपल्या, तर आपल्याला एकच वारी आठवते ती म्हणजे आषाढी वारी। आता आषाढी वारी इतकी का महत्वाची आहे, इतकी का लोकप्रिय आहे, तर आपण त्याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला वारीबद्दल समजून घ्यायचं असेल तर जे लोक चालत पंढरपूरला जातात त्यांना वारीकर म्हणतात, त्यांनाच आपण वारकरी असे म्हणत असतो। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन प्रकारचे आपल्याला वारी प्रामुख्याने समजून घेता येईल। एक म्हणजे देवाची वारी आणि दुसरी म्हणजे संतांची वारी। देवाची वारी म्हणजे पंढरपूरला जाणे, चंद्रभागेमध्ये स्नान करणे, विठ्ठलाचं दर्शन घेणे, नगर प्रदक्षिणा करणे, ही एक वारी। ही जी वारी असते ती एकादशी, शुद्ध एकादशीच्या पहिली एकादशी असते त्याला असते, त्याच्यानंतर जे दुसरी एकादशी येते त्याला आपण संतांची वारी म्हणतो। संतांच्या वारीमध्ये आपण संतांच्या समाधीस्थळी जातात लोक, त्या ठिकाणी दर्शन घेतात, याला आपण संतांची वारी म्हणतो। त्यानंतर ही जी संतांची वारी असते ती महिन्यातल्या दुसऱ्या एकादशीला केली जाते। त्याचबरोबर काही वारकरी असतात ते महिन्याची वारी करतात। महिन्याच्या वारीमध्ये पंढरपूरला जातात, त्या ठिकाणी दर्शन घेतात देवाचं आणि तिथून परत चालत आळंदीला येतात, त्या ठिकाणी संतांचं दर्शन घेतात आणि पुन्हा चालत पंढरपूरला जातात। ही अशी महिन्याची वारी असते। त्याचबरोबर आणखीन 4 वारी असतात महत्वाच्या। आषाढ वारी असते, माघ वारी असते, कार्तिक वारी असते आणि माघ वारी असते। तर ह्या 4 वाऱ्यांपैकी आपण कोणती तरी एक वारी केली तरी आपल्याला देवाचं दर्शन होतं, देवाची भक्ती होते असे म्हटलं जातं। मात्र या 4 पैकी जर आपण आषाढी वारी केली तर त्या आषाढी वारीचं जे काय भक्ती आहे ती भक्ती असं म्हणतात वारकऱ्यांमध्ये अशी एक श्रद्धा आहे की चालत गेल्यानंतर आपण जर भक्तिभावाने पूर्ण निष्ठेने जर भगवंताचं नामस्मरण करत गेलो तर आपल्याला नक्कीच पंढरपूरचे पांडुरंग हे आपल्याला प्रसन्न होत असतात। त्याचबरोबर जर आपण समजून घेतलं ही वारीची परंपरा, तर वारीची परंपरा ही ज्ञानेश्वर महाराजांचे जे आजोबा होते ते सुद्धा वारीला जात होते। म्हणजेच काय की ज्ञानेश्वरांच्या अगोदर सुद्धा वारीची परंपरा सुरू आहे। त्यानंतर तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांनी वारीमध्ये खूप महत्वपूर्ण असा बदल केलेला आहे। जो बदल केलाय आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत। मात्र तुकाराम महाराजांचे जे 8वे पूर्वज होते विश्वंभर बाबा हे सुद्धा वारीला जात होते। त्याचबरोबर तुकाराम महाराज यांच्या आईने त्यांना सांगून ठेवलं होतं की आपल्या घरामध्ये वारीचा वारसा आहे आणि ही वारी तू अखंड चालवली पाहिजे। तर ह्या अशी ही वारीची परंपरा, आषाढी वारीची परंपरा
लोक निस्वार्थी भावनेने देवापर्यंत जातात, चालत चालत, कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठल्याही प्रकारचं आशा न ठेवता पंढरपूरला जातात, देवाचं दर्शन घेतात. खूप गर्दी जरी असली तरी त्या नुसतं पंढरपूरला जरी जाऊन आलं तरी त्यांना खूप समाधान मिळतं. देवाजवळ जायचं, कुठल्याही प्रकारचं मागणं मागायचं नाही, नुसता कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी आपल्याला वारी प्राप्त होते. तर आज या ठिकाणी आपण थांबूया. आज आपण समजून घेतलं की बाबा वारी म्हणजे काय, वारकरी कोणाला म्हणायचं. आज पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये आणखीन आपण असं पाहिलं की बाबा जी काय पालखी सोहळा असतो त्या पालखी सोहळ्याचं जी काय रचना आहे ती रचना सुद्धा आपण पूर्ण दाखवणार आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पालखी सोहळा कधीपासून स्थापन करण्यात आला त्याचा व्हिडिओ आपण करणार आहोत. तर आपण थांबूया या ठिकाणी आज.